नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा खरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आणि तलाठी भरतीबाबत मोठी अपडेट आपल्या हातात सगळ्यांच्या आलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ती बातमी पाहिलीच असेल की 1700 जागांची तलाठी भरती आता लवकरच होणार आहे। मग तलाठी भरती असू द्यात किंवा सरळ सेवा भरती असू द्यात, अनेक मुलांचे मला मेसेज आले की मॅडम बुक लिस्ट सांगा, म्हणजे नेमकी कोणती पुस्तकं वाचू, कुठून वाचू, कसं वाचू ते सगळं सांगा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तलाठी भरतीसाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे असणारे पुस्तकं म्हणजे रेफरन्स बुक कोणते वाचायचे, ते किती वाचायचे हे सगळं सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर परीक्षेचं स्वरूप आपण अगदी थोडक्यात समजावून घेणार आहोत। अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण थोडक्यात परीक्षेचं स्वरूप समजावून घेऊयात। त्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीके जीएस या विषयांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या पुस्तकांची यादी आपल्याला पाहिजे। आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक स्मार्ट टिप देणार आहे आणि ती स्मार्ट टिप असणार आहे केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा या गोष्टीवर। चला तर मग आता सगळ्यात पहिलं आपण परीक्षेचं स्वरूप समजावून घेऊयात। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरतीची परीक्षा असू देत किंवा TCS कडून आतापर्यंत घेतल्या गेलेल्या सरळ सेवेच्या परीक्षा असू देत, प्रत्येक परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले गेलेत आणि ह्या 100 प्रश्नांमध्ये हे 4 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत। बरं, मग हे 4 विषय कोणते? मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीके जीएस। जीके जीएस म्हणजेच काय, जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडीज, ज्यालाच आपण सामान्य अध्ययन असं सुद्धा म्हणतो। मग या जीके जीएस मध्ये कोणते कोणते विषय येतात तेही आपण पुढे पाहणार आहोतच। बरं, मग आता या प्रत्येक विषयाचे 25-25 प्रश्न विचारले जातात। म्हणजे मराठीचे 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुण, गणित आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न आणि 50 गुण आणि जीके जीएसचे सुद्धा 25 प्रश्न आणि 50 गुण। बरं, मग आता हा जो पेपर असतो तो आपला MCQ टाईप होतो। MCQ म्हणजे एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, त्यातला एक पर्याय तुम्हाला टिक करायचा असतो। विशेष म्हणजे हे सगळं पेपर ऑनलाईन होतात। म्हणजे 2023ची तलाठी भरती असू द्यात, ती सुद्धा ऑनलाईन झालेली, 19ची सुद्धा ऑनलाईन झालेली आणि आता तर सर्वच सरळ सेवा परीक्षा ऑनलाईन होत आहेत। बरं, मग निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर नाही, म्हणजे नकारात्मक गुणदान पद्धत नाही। निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, समजा तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचं गुण वजा केले जातात। मात्र या परीक्षेमध्ये सरळ सेवेमध्ये किंवा तलाठी भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। आय होप की तुमचे हे डाऊट्स क्लिअर झाले असतीलच। चला आपण पुढे जाऊयात। आता सगळ्यात पहिलं तर आपला जो चॅनल आहे ज्ञानांकुर प्रबोधिनी, आपण आहेत यूट्यूबवर, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सअपवर सुद्धा। आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळे व्हिडिओ म्हणजे तलाठी भरतीचे असतील किंवा सरळ सेवा भरतीचे असतील, प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ मोफत मिळतात। म्हणजेच या व्हिडिओमधून तुम्ही अभ्यास करायचा आणि त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र आपल्या टेलिग्रामवर जाऊन तुम्हाला सोडवायचे आहेत। त्यानंतर माझी स्वतःची 2 पदांवर निवड झालेली आहे, त्यामुळे मी माझ्या ट्रिक्स आणि माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते। बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत आपण प्रत्येक लेक्चर घेत आहोत, कारण आपला उद्देश आहे गृहिणी, जॉब करणारे लोक किंवा कॉलेजला असणारे मुलं मुली जे नव्यानेच अभ्यासाला सुरुवात करत आहेत, किंवा जर तुम्ही दुसरी कोणती परीक्षा देत असाल मात्र आता या परीक्षेवर शिफ्ट होण्याचा विचार करत असाल, त्या सगळ्यांसाठी आपला चॅनल हेल्पफुल आहे। दररोज आपण काय करतो, व्होकॅब्युलरीची क्विज घेतो। म्हणजे आपल्या टेलिग्रामवर मराठीच्या शब्दसंग्रहाची रोज दुपारी क्विज होते, त्याच्यामध्ये तुम्हाला 10, 15, 20 असे क्वालिटीचे प्रश्न मिळतात, ज्यातून तुमचा डेली सराव होतो। दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी आपण लाईव्ह शंका निरसनसाठी भेटत असतो। म्हणजेच यूट्यूबवर मी रविवारी संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह असते आणि त्यामध्ये तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू शकता, जे काही तुमचे डाऊट्स असतील ते, आणि ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आपल्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरजू आणि होतकरू विद्यार्थी जे आहेत त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना आपण आपल्यातर्फे काही पुस्तकांची भेटही देत असतो, जेणेकरून कुणाच्याही शिक्षणामध्ये खंड पडायला नको। आता मराठी विषयाच्या बुकलिस्टपासून आपण सुरुवात करूयात। सगळ्यात पहिलं तर मराठी म्हणजे 25 प्रश्न आणि 50 गुण, आणि मराठी हा आपला हातचा विषय आहे, कारण आपण लहानपणापासून त्या विषयाचा अभ्यास केलाय। मात्र जेव्हा आपण सरळ सेवेचा अभ्यास करतो किंवा तलाठी भरतीसारख्या किंवा MPSC सारख्या परीक्षांचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये विचारलं जाणारं मराठीचं व्याकरण असू द्यात किंवा शब्दसंग्रह असू द्यात, त्याची जर परिपूर्ण तयारी करायची असेल तर मोरा वाळिंबे सरांचं हे लाल पुस्तक तुम्हाला दिसते आणि हे त्यांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक, ही दोनही पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहेत। मग ही पुस्तकं कुठे मिळतील? एकतर तुम्ही ABC मध्ये जाऊन घेऊ शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींकडून घेऊ शकता, किंवा जर तुमच्या आसपास ही पुस्तके मिळत नसेल तर या पुस्तकांचे लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता। तर मराठी विषयाचा अभ्यास करताना मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाला तोड नाही, त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे। मग अभ्यास करताना काय करायचं, आपल्या यूट्यूबवर मी मराठीचे बऱ्यापैकी लेक्चर्स घेतलेले आहेत। एक 70-80% सिलेबस आपला कंप्लीट झालेला आहे, बाकीचे 20% लेक्चरही हळूहळू येतील। तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे, त्यानंतर आपल्या टेलिग्रामवर जाऊन प्रश्न सोडवायचे आहेत
आणि मग मोरा वाळिंबे सरांच्या या पुस्तकांमधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तसेच शब्दसंग्रहाचं म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी त्या शब्दांचं हे जे पुस्तक आहे मोरा वाळिंबे सरांचं, त्यातून सुद्धा तुम्हाला डेली 20-25 शब्दसंग्रह करायचे आहेत. आणि तसेच आपल्या टेलिग्रामवर जी शब्दसंग्रहाची रोज क्विज येते, एक 15-20 शब्दसंग्रहाची क्विज येते, तर ती सुद्धा तुम्हाला सोडवायची आहे. बरं, मग या पुस्तकाला ऑप्शन म्हणून अजून एक पुस्तक आहे, ते म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं हे परिपूर्ण मराठी व्याकरण. आता या पुस्तकामध्ये सुद्धा काय आहे की मराठीच्या काही नोट्स त्यांनी दिलेल्या आहेत आणि सोबतच काही प्रश्न पण दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एकतर हे पुस्तक वापरू शकता किंवा बाळासाहेब शिंदेचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. दोन्हीपैकी कुठलंही एक सोर्स तुम्ही वापरू शकता. परंतु मी तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचंच पुस्तक वापरण्याचं सजेशन देईल. आता आपण पुढे जाऊयात. प्रश्नांचा सराव करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की आपला टेलिग्राम चॅनल आहे, श्रद्धा खैरे ज्ञानंकुर प्रबोधिनी असा आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि तुम्ही नॉर्मली टेलिग्राममध्ये जाऊन फक्त श्रद्धा खैरे सर्च केलं तरी सुद्धा आपला चॅनल तुम्हाला सापडेल. आपल्या चॅनलवर आता जवळपास 7,000 सबस्क्रायबर्स आहेत. म्हणजे 7,000पेक्षा जास्त मुलं रोज प्रश्न सोडवत आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. इथे मी एक प्रश्न विचारले आणि त्याचं जवळपास 1200 मुलांनी 2 ते 3 तासामध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपल्या टेलिग्रामवर रोज क्विज सुरू आहे ज्यातून तुमच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होतीये. त्यामुळे लगेच आपल्या टेलिग्रामला जा आणि टेलिग्रामला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इंग्रजी विषयाचे बुकलिस्ट पाहूयात. आता इंग्रजी हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना बऱ्याच अडचणी असतात. मला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली की मॅडम इंग्रजीचे लेक्चर सुद्धा सुरू करा. आपलं मराठी कंप्लीट झालं की आपण इंग्रजी आणि गणित या 2 विषयांवर फोकस करणारच आहोत. पण तत्पूर्वी ही बुकलिस्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्हाला थोडंसं डीप आणि व्यवस्थित इंग्लिश समजावून घ्यायचं असेल तर पाल अँड सुरी हे पुस्तक आहे. म्हणजे इंग्लिश ग्रामर आणि कंपोजिशनचं एक राजेंद्र पाल आणि प्रेम सुरी असं ते सरांची नावं आहेत ज्यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत. आता हे जे पुस्तक आहे पाल अँड सुरी हे पुस्तक ऑलमोस्ट सगळ्याच परीक्षांना वापरलं जातं. म्हणजे UPSC पासून तुमचं SSC, बँकिंग, MPSC बऱ्याचशा परीक्षांना हे पुस्तक वापरलं जातं. त्यामुळे बऱ्याचशा परीक्षांमध्ये यातले प्रश्न सुद्धा रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतात. मात्र हे पुस्तक समजावून घ्यायला थोडंसं किचकट तुम्हाला वाटू शकतं. मग अशा वेळी काय करायचं, जे आपले इंग्लिशचे लेक्चर सुरू होणार आहेत तेव्हा जो टॉपिक होईल तो टॉपिक तुम्हाला या पुस्तकामधून कव्हर करायचा आहे. तसंच त्याला ऑप्शन म्हणून अगेन बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक आहे इंग्रजी व्याकरणाचं. याच्यामध्ये सुद्धा सरांनी कन्सेप्ट दिलेले आहेत आणि त्यावरचे काही प्रश्न सुद्धा प्रॅक्टिस करायला दिलेले आहेत. या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही निवडू शकता. या दोन्ही पुस्तकांचे लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आता आपण पुढे जाऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गणित आणि बुद्धिमत्ता. आता होतं काय की मराठी हा सगळ्यांचाच ॲव्हरेज विषय असतो. सगळे 25 पैकी 20, 22, 23, 24 सुद्धा मार्क्स बरेचसे मुलं मराठीमध्ये घेतात. इंग्रजी काही मुलांना टफ जाऊ शकतो. मात्र गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आहे कितीही टफ जात असला मात्र तुम्ही जर प्रॉपर त्याची प्रॅक्टिस केली म्हणजे 6-7 महिने रोज जर गणित आणि बुद्धिमत्तेचा थोडा असा चांगला अभ्यास केला तर गणित हा खूप चांगले मार्क्स देणारा विषय सुद्धा आहे. म्हणजे गणिताची भीती तुम्ही गणिताच्या संधीमध्ये कन्वर्ट करू शकता जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर. मग ही प्रॅक्टिस कशी करायची, अगेन मी तुम्हाला ही 2 पुस्तकं सजेस्ट करत आहे. आणि आता आपले लेक्चर्स गणित आणि काही गणिताचे लेक्चर्स आलेले आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे काही लेक्चर्स अजून रेग्युलर यायला सुरुवात होईलच. मग जेव्हा ते लेक्चर्स येतील तेव्हा तो टॉपिक करायचा. अगेन या पुस्तकामधून तो टॉपिक करायचा. या दोनही पुस्तकांमध्ये म्हणजे हे सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स हे पुस्तक आहे आणि त्यांचंच फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता हे पुस्तक आहे. या दोनही पुस्तकांमध्ये त्यांनी कन्सेप्ट तर क्लिअर केल्याच आहेत पण सोबत त्यांनी प्रश्नांची सुद्धा प्रॅक्टिस आपल्याला दिलेली आहे. तर ते तिथून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपले सुद्धा प्रश्न येतील टेलिग्रामवर ते पण सोडवायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही गणित बुद्धिमत्तेचा व्यवस्थित रोज 1 तास देऊन जरी अभ्यास केला पुढचे 5-6 महिने तरी 25 पैकी 20, 22, 23 कदाचित 25ही मार्क्स तुम्ही गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये घेऊ शकता. आता होतं काय, मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय असे आहेत की ज्याचा तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल किंवा जितका त्याला वेळ द्याल तितके तुम्हाला मार्क्स मिळतात. आता आपला चौथा जो विषय आहे तो म्हणजे GK म्हणजे सामान्य ज्ञान. आपण त्याच्याबद्दल आता बोलणारच आहोत. तर GK मध्ये जे कोणते विषय आहेत ते खूप जास्त अनसर्टन आहेत. म्हणजे तिकडे तुम्हाला 6 पुस्तकं वाचून 75 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. मात्र इकडे तुम्हाला 10, 12, 13 अशी कितीतरी पुस्तकं वाचून राहिलेल्या 25 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून आधी त्या 3 विषयांवर कमांड घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणून मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता ज्याचं स्ट्रॉंग असतं आणि GK GS मध्ये जो ॲव्हरेज स्कोअर घेतो त्या मुलांचं सिलेक्शन होताना आपल्याला दिसत आहे. म्हणूनच आपण GK GS हा विषय सगळ्यात शेवटी घेणार आहोत. शेवटी का, तर मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित शिकून झालं की GK GS मधले महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात, जे प्रश्न आपल्याला मार्क्स देऊ शकतात असा एक ॲव्हरेज स्टडी आपण या विषयांचा करणार आहोत. पण तत्पूर्वी मी प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे. आता या व्हिडिओमध्ये थोडीफार स्ट्रॅटेजी सांगेल, मात्र जेव्हा प्रत्येक विषयाचा सेपरेट व्हिडिओ येईल तेव्हा प्रत्येक व्हिडिओची सेपरेट स्ट्रॅटेजी तुम्हाला
मिळेल. ओके, आता आपण सुरुवात करूयात. तर GK GSमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्रावर. म्हणजे सामान्य अध्यायांचे जे 25 प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 प्रश्नसुद्धा पॉलिटीवर दिसतात. मग या पॉलिटीचा अभ्यास नेमका करायचा कसा? तर आता इथे 2 पुस्तकं मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे आणि रंजन कोळंबे सरांचं त्याचंच मराठी व्हर्जन आपण म्हणू शकतो किंवा तसंच मराठीतलं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना व प्रशासन. आता सरांनी त्या पुस्तकाला रिव्हिजन नोट्स असं नाव दिलेलं आहे. तर आता या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. दोन्हीही पुस्तकं वापरण्याची गरज नाही. कुठलंही एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. मग आता याचा अभ्यास कसा करायचा? तर तुम्हाला आत्तापर्यंत झालेले पेपर पाहायचे आहेत, बरोबर? मग आता हे पेपर तुम्हाला कुठे मिळतात? आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी आत्तापर्यंत झालेले बरेचसे पेपर, प्रत्येक परीक्षेचे पेपर टाकलेले आहेत. ते पेपर तुम्हाला पाहायचे आहेत. मग आता 25 प्रश्नांपैकी प्रत्येक पेपरमध्ये समजा तुम्हाला 5 प्रश्न मिळाले पॉलिटीचे. असे तुम्ही एक 20 पेपर पाहिले, समजा 20 पेपर पाहिले आणि 5-5 प्रश्न, म्हणजे तुमच्याकडे आता 100 प्रश्न तयार आहेत पॉलिटीचे. मग त्या 100 प्रश्नावरून तुमच्या हे लक्षात येईल की अरे 15 ते 20 टॉपिक असे आहेत जे नेहमी विचारले गेलेले आहेत, बरोबर? मग जे 15 टॉपिक नेहमी विचारले जातात तेच 15 टॉपिक तुम्हाला या दोन्हीपैकी एका पुस्तकातून चांगले कव्हर करायचे आहेत, बरोबर? म्हणजे आता समजा तुम्ही एक 10 टॉपिक काढले किंवा एक 15 टॉपिक महत्त्वाचे काढले, या पुस्तकामधून ते टॉपिक करायचे, त्याच्या नोट्स तयार करायच्या आणि त्या नोट्सची रिव्हिजन करत राहायची. आणि त्यानंतर जेव्हा काही प्रश्न येतील किंवा काही टेस्ट सिरीज होतील त्यातून जर तुम्हाला काही ॲडिशन मिळालं तर त्या तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ते ॲड करायचं आहे. म्हणजेच काय, ही पुस्तकं तुम्हाला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायची नाहीत किंवा याच पुस्तकांची रिव्हिजन करत राहिलो आहे असंही करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे आहेत. मग ही पुस्तकं कुठे मिळतील? तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडून घेऊ शकता, ABCमध्ये जाऊन घेऊ शकता किंवा या दोन्हीसुद्धा पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. मात्र या दोन्हीपैकी एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे इतिहास. आता इतिहासावरती सुद्धा आपल्याला 25 पैकी 3, 4, 5 सुद्धा प्रश्न कधी दिसतात. मग आता या इतिहासाचा अभ्यास करायचा कुठून? तर सगळ्यात महत्त्वाचं 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास नावाचं. म्हणजे आपण स्टेट बोर्ड बऱ्याच परीक्षांसाठी स्टेट बोर्ड वाचतो आणि या परीक्षेसाठी सुद्धा आपण स्टेट बोर्डचे बरेच विषय वाचतो. मात्र इतिहास वाचताना इयत्ता 11वीचं जे जुनं पुस्तक आहे ते आपल्याला वाचायचं आहे. मग आता हे पुस्तक कुठे मिळेल? सध्या हे पुस्तक मार्केटमध्ये मिळत नाही. मग हे पुस्तक, या पुस्तकाची जी PDF आहे ती PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. हवं तर मी पुन्हा एकदा ती PDF टाकते. त्या PDFमधून तुम्हाला अभ्यास करायचा किंवा मग त्या PDFची प्रिंट काढा आणि त्याचं पुस्तक तयार करा आणि त्यातून अभ्यास करा. मात्र हे पुस्तक मस्ट आहे. महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक मस्ट आहे आणि हे पुस्तक कसं वाचायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा या पुस्तकावरच आपण एखादा 1-1.5 तासाचा व्हिडिओ लवकरच करणार आहोत. त्यामुळे हे पुस्तक तुमच्याकडे हवं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास हे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. आता या पुस्तकातले सुद्धा तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे आहेत. कसे वाचणार सिलेक्टेड टॉपिक? अगेन सेम एक्झरसाइज तुम्हाला करायची आहे. आत्तापर्यंत झालेले पेपर्स पाहिजे, त्यातले इतिहास विषयाचे टॉपिक तुम्हाला काढायचे. म्हणजे महत्त्वाच्या टॉपिकचा व्हिडिओ मी तर तुम्हाला देणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्ही स्वतःसुद्धा महत्त्वाचे टॉपिक शोधायचे आणि तेवढेच टॉपिक या सरांच्या पुस्तकातून व्यवस्थित करायचे आहेत आणि त्याच्या नोट्ससुद्धा तयार करायच्या आहेत. नोट्स कशा करायच्या याचा पण व्हिडिओ मी सांगितलेला आहे. तर आता नोट्स कशा करायच्या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगते. पहिलं तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला तो टॉपिक वाचताय तेव्हा फक्त नॉर्मली तो समजून घ्यायचा. सेकंड रीडिंगला तुमच्या हातामध्ये एक पेन्सिल असली पाहिजे आणि जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय ते फक्त पेन्सिलने हायलाईट करायचं आहे. थर्ड रीडिंगला तुम्हाला हायलायटर वापरायचं आहे. त्यातून पण तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतंय ते हायलायटरने हायलाईट करायचं आहे. फोर्थ रीडिंग तुम्हाला फक्त हायलाईट केलेल्या पोर्शनची रीडिंग करायची आहे आणि मग 5व्यांदा वाचताना तुम्हाला त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. म्हणजे एकदा पुस्तक वाचलं आणि नोट्स काढल्या असं करायचं नाही. तर कमीत कमी 5 रिव्हिजन किंवा त्यापेक्षा जास्त रिव्हिजन जेव्हा होतील त्यानंतर तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. ओके, बरं. आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल. अगेन म्हणजे GK GSमध्ये आपण जेव्हा पाहतो ना तर तेव्हा पॉलिटी, इतिहास आणि भूगोल आणि थोडाफार चालू घडामोडी या 4 विषयांवर जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसतो. तर आता भूगोलाचा अभ्यास कुठून करायचा? तर भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक बरेच जण वापरतात. सौदी सरांचं पुस्तक सुद्धा छान आहे, परंतु मी तुम्हाला एक बेसिक सोर्स सांगते भूगोलाचा, ज्यातून प्रश्न येताना आपल्याला दिसतात, ते म्हणजे स्टेट बोर्ड. आता हे इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड आहेत. मग ह्या स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्हाला कुठे मिळतील? तर याच्या PDF तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. बालभारती नावाची आपली वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवर या सगळ्या PDF तुम्हाला मोफत मिळत आहेत आणि या PDF डाउनलोड करून मी आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकते. तिथून सुद्धा तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता, वाचू शकता. जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर डायरेक्ट PDF पण वाचू शकता आणि मग जे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं ते फक्त नोट करून घ्या. किंवा आपल्या शेजारची शाळेत जाणारी मुलं असतात त्यांच्याकडून तुम्ही 6वीच्या 7वीच्या असं 12वीपर्यंतची भूगोलाची पुस्तकं आणू शकता आणि त्यातून पण अभ्यास करू शकता. म्हणजे भूगोलासाठी तुम्ही एवढे स्टेट बोर्ड केले तरी सुद्धा सफिशियंट आहेत.
ओके, मग आता आपण पुढे जाऊयात. हां, आता महाराष्ट्राचं मग सौदी सरांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल, त्यातला एक महत्त्वाचा टॉपिक मात्र आपल्याला करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही एकतर नवीन पुस्तक घेतलं पाहिजे का, त्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींचं पुस्तक पण वापरू शकता. मग काय करायचं आहे, लोकसंख्या नावाचा एक टॉपिक आहे जो सौदी सरांनी एकदम छान दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसंख्येवर जनगणनेवर सुद्धा 1-2 प्रश्न तरी पडत असतात. मग तुम्हाला या पुस्तकातून लोकसंख्या टॉपिक व्यवस्थित कव्हर करायचा आहे. किंवा मग आपली पॉप्युलेशनची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून पण तुम्ही करू शकता. म्हणजे सेन्ससची वेबसाईट आहे ती पण मी टाकते, पण त्याच्यावरती जास्त किचकट होण्यापेक्षा सौदी सरांच्या पुस्तकातून करा. किंवा जर मला वेळ मिळाला तर लोकसंख्येची मी सुद्धा एक नोट टाईप PDF तयार करून आपल्या ग्रुपवर लवकरच शेअर करेल. बरं, आता दुसरी गोष्ट म्हणजे माहिती अधिकार कायदा. आता आपल्या सगळ्यांना माहिती की माहिती अधिकार कायदा हा गव्हर्नमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वापरला जातो. त्यामुळं सरकारी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती अधिकार कायदा माहितीच हवा. म्हणजेच आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये माहिती अधिकार कायद्यावर 2-3 प्रश्न तरी आपल्याला हमखास दिसतातच. आणि ते प्रश्न दिसतात कलमांवर, जे की थोडंसं लक्षात ठेवायला किचकट आहेत. मग आता माहिती अधिकार कायद्याची तुम्हाला ऑफिशियल PDF मधून अभ्यास करायचा आहे. ही PDF पण मी आपल्या ग्रुपवर टाकते. आणि आता याचा अभ्यास कसा करायचा, एकदा ती PDF तुम्ही ओव्हरलुक करा आणि त्यानंतर माहिती अधिकार कायद्याचं एक सेपरेट लेक्चर मी घेणार आहे, ज्यामध्ये मी ट्रिक्स कशा तयार करायच्या, माहिती अधिकार कायदा काय आहे तो कसा समजून घ्यायचा आणि मग कलम कशी लक्षात ठेवायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. जे मी माझ्या परीक्षेमध्ये वापरल्या होत्या त्या ट्रिक्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे सध्या तुम्ही माहिती अधिकार कायद्याची PDF डाउनलोड करून ठेवा आणि एकदा ओव्हरलुक करून ठेवा. आता आपण पुढे जाऊया, तो म्हणजे विज्ञान. आता विज्ञान हा विषय शेवटी होण्याचं कारण हेच की विज्ञानाचा कितीही अभ्यास केला तरी मार्क्स येत नाहीत असं बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं. त्याचं कारण पण हेच आहे की विज्ञानामध्ये विचारले जाणारे प्रश्न बऱ्याचदा थोडेसे हाय लेवलचे नीट वगैरेच्या पेपरमधून आलेले आपल्याला दिसतात. मग आपण काय करायचं, विज्ञानाचा अभ्यासच करायचा नाही का, किंवा एखादं कुठलं जाडसर मोठं पुस्तक विकत घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सगळी एनर्जी घालवायची आणि आउटपुट मात्र काहीच मिळणार नाही. त्यापेक्षा आपल्याला काय करायचं, विज्ञानाचा अभ्यास करताना आपण स्टेट बोर्डचा आधार घ्यायचा आहे. म्हणजे 6वी ते 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड जे समजायला सुद्धा सोपे आहेत ते स्टेट बोर्ड तुम्हाला विज्ञानासाठी वाचायचे आहेत. आणि मग त्यातले कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचे तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत. जेव्हा मी विज्ञानाचं लेक्चर घेईल तेव्हा मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण सध्या तुम्ही स्टेट बोर्ड वाचण्यापासून सुरुवात करू शकता. अगेन स्टेट बोर्ड आपल्या ग्रुपवर तुम्हाला मिळतीलच. आता आपला पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थशास्त्र. आता खरं पाहिलं तर अर्थशास्त्रावर फारसे प्रश्नच विचारले गेलेले नाही आहेत. तलाठी भरती असू द्यात किंवा तुमची सरळ सेवा भरती असू द्यात. फक्त लेखा व कोशागारचा एक पेपर होता ज्याच्यामध्ये अर्थशास्त्रावर बऱ्यापैकी प्रश्न विचारले गेले होते. पण त्याचं कारणच असं होतं की तो विभागच आहे लेखा व कोशागार, ज्याच्यामध्ये इकॉनॉमीशी रिलेटेडच बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणून त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले गेले. मात्र इतर पेपरमध्ये अर्थशास्त्रावर फारसे प्रश्न विचारले गेलेले नाहीत. बरं, मग अगेन याचा पण अभ्यास करायचा नाही का, तर करायचा. पण कसा करायचा, अर्थशास्त्राचं रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक आहे आणि किरण देसले सरांचं हे पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. मग तुम्ही ते विकत घेऊ शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींकडून घेऊ शकता. आणि या पुस्तकामधून तुम्हाला फक्त महत्त्वाचे टॉपिक आणि महत्त्वाच्या कन्सेप्ट समजावून घ्यायच्या आहेत. आणि 10 ते 12 पानाच्या तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार पाहिजेत या दोन्ही पुस्तकांवर, की कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत का. कारण आत्तापर्यंत कमी प्रश्न विचारले गेलेत की हा प्रश्नच विचारले नाही आहेत, याचा अर्थ इथून पुढे विचारणारच नाहीत असं होत नाही. अचानक एखादा विषय अवघड करायचा असेल तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून एकदम शेवटी अभ्यास केला याचा तरी चालेल किंवा रिलॅक्स वेळामध्ये केला तरी चालेल. कुणाच्या नोट्स मिळत असतील 10-12 पानाच्या त्या घेऊन केल्या तरी पण चालेल. मात्र अर्थशास्त्राला पूर्ण निग्लेक्ट न करता थोडाफार त्याचा सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता कन्सेप्ट सोडल्या तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दरवर्षी येतो. तो अर्थसंकल्प मात्र तुम्हाला चांगला करायचा आहे, कारण हा चालू घडामोडींमध्ये सुद्धा हा टॉपिक जातो. आणि मग अर्थसंकल्पामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या योजना वगैरे असतात, जसं की आता लाडकी बहीण योजना किंवा काही महत्त्वाच्या योजना असतील, त्या योजनांबद्दल प्रश्न विचारले जातात आपल्या अर्थसंकल्पावर. त्यामुळे अर्थसंकल्प सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा बरेचसे चांगले चांगले एज्युकेटर तुम्हाला तो शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपली परीक्षा अर्थसंकल्पाच्या नंतर झाली तर नवीन येणाऱ्या अर्थसंकल्पावर मी सुद्धा तुम्हाला इनपुट देण्याचा प्रयत्न करेल फेब्रुवारीमध्ये पुढच्या. पण त्यापूर्वी जर एक्झाम झाली तर ज्या काही महत्त्वाच्या थोड्याफार नोट्स असतील त्या मी तुम्हाला बनवून आपल्या ग्रुपवर शेअर करेल. मात्र मराठी, इंग्रजी आणि गणित झाल्याच्या नंतरच आपण जीकेवर फोकस करणार आहोत. ओके, बरं, आता पुढे जाऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी. कारण चालू घडामोडीचा कितीही अभ्यास केला तरी प्रश्न कुठून येतात हेच कळत नाही असे बरेच मुलं म्हणतात. आता जे मुलं इतर कोणत्या तरी परीक्षेचा अभ्यास करतात, जसं की कंबाईन राज्यसेवा आणि सोबत त्यांना तलाठी भरती करायची, ते मुलं परिक्रमा वाचत असतात. आपल्याला माहिती आहे की अभिनव किंवा परिक्रमासारखी जी मासिकं आहेत ती बऱ्याचशा परीक्षांना वाचली जातात. जर तुम्ही ते ऑलरेडी करत असाल तर तुम्ही नवीन काही करण्याची गरज नाही. मात्र
जर आत्तापर्यंत तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यासच केलेला नाही आहे, पण तुम्हाला आता परीक्षा द्यायची, तर मी तुम्हाला संग्राम पाटील सरांचं हे पुस्तक सजेस्ट करेल, लास्ट आवर रिव्हिजन. हे पुस्तक मी सुद्धा वाचलेलं आहे खूप साऱ्या पेपरला. होतं काय की या पुस्तकामध्ये सरांनी खूप थोडक्यामध्ये अशा चालू घडामोडी दिलेल्या आहेत आणि अगदी महत्त्वाच्या. आणि विशेष म्हणजे जे प्रश्न नेहमी विचारले जातात त्याच्यावरती सरांनी बऱ्यापैकी चांगला कंटेंट आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही लास्ट आवर रिव्हिजन यांची 6 माही असती, मासिक पण असतं, तिमाही पण सर काढतात, तर किंवा वार्षिकी पण मला वाटतं सरांनी काढलेली आहे. तर मग त्या एक तुम्ही वार्षिकी घेऊ शकता. जेव्हा परीक्षा असेल त्याच्या 1-2 महिन्यात तुम्हाला वार्षिकी घेता येईल, किंवा आत्ता अभ्यास सुरू करता असाल तर त्रैमासिक घेऊन तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. मात्र चालू घडामोडींसाठी तुम्ही सरांचं हे पुस्तक वाचू शकता. बरं, आता चालू घडामोडीचा अभ्यास करायचा कसा, म्हणजे आता बसली आणि एक 4 तासामध्ये सगळं पुस्तक वाचून काढलंय असा चालू घडामोडींचा अभ्यास करायचा नाही. चालू घडामोडींचा अभ्यास मध्ये करायचा असतो. म्हणजे समजा तुम्ही एक मराठी विषय केलाय, त्यानंतर एक 20 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक घेऊ वाटतोय, थोडंसं माइंड थकलंय, तर अशा वेळी तुम्हाला 20 मिनिटं चालू घडामोडी वाचायच्या आहेत. अगेन संध्याकाळी झोपताना एक 20 मिनिटं चालू घडामोडी वाचायच्या आहेत. म्हणजे रोज तुम्ही 30-40 मिनिटं फक्त चालू घडामोडीला द्यायचे आहेत, पण रोज द्यायचे आहेत आणि अशा मध्ये द्यायचे आहेत, जेणेकरून तो डेटा तुमच्या लक्षामध्ये राहील. आता तुम्हा सगळ्यांसाठी एक बोनस टिप आज मी सांगणार आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान छान बोनस टिप्स, स्मार्ट स्टडीच्या टिप्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बऱ्याच मुलांची अशी तक्रार असते की केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. लक्षात कसं ठेवायचं, आम्ही अभ्यास 8 तास करतो, मात्र 8 दिवसानंतर काही लक्षात राहत नाही, हे वाचलं होतं का नव्हतं. आता इथं मी तुम्हाला 3 टेक्निक सांगणार आहे. तर या टेक्निकमधली पहिली टेक्निक आहे ॲक्टिव्ह रीडिंग. ॲक्टिव्ह रीडिंग म्हणजे काय रे, ॲक्टिव्ह होऊन वाचणं. मग ॲक्टिव्ह होऊन कसं वाचायचं, तर वाचताना लक्ष द्यायचं नेहमी की मी जे काही वाचतोय या वाक्यावर, या पॅरेग्राफवर किंवा या टॉपिकवर कशा प्रकारचा प्रश्न तयार होऊ शकतो हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही वाचायला बसताय ना, तर वाचायला बसण्याच्या आधी 10 प्रश्न तुम्हाला वाचायचे आहेत. कोणते पण रँडम, कोणत्याही परीक्षेचे घ्या, पण MCQ तुम्हाला 10 वाचायचे आहेत. त्याची उत्तरं सुद्धा द्यायची नाहीत, फक्त प्रश्न वाचायचा, ऑप्शन वाचायचा, प्रश्न वाचायचा, ऑप्शन वाचायचा. असे 10 प्रश्न वाचल्यानंतर तुमचा ब्रेन ॲक्टिव्ह होतो आणि ब्रेनला समजतं की आता मला जो काही अभ्यास करायचा आहे त्याच्यावर मला प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे मला तो प्रश्न उत्तर फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह रीडिंग. म्हणजे वाचताना या वाक्यावर काय प्रश्न विचारला जाईल हे तुमच्या डोक्यात पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या हातामध्ये एखादी पेन्सिल जर असेल, तुम्ही त्याच्यावर बोट ठेवून जर वाचत असाल तर आणखीन तुम्ही सजगपणे त्या गोष्टी वाचता. काही मुलं काय करतात, 2 मिनिटं डोळे बंद करतात, त्यालाच आपण म्हणतो ॲक्टिव्ह रिकॉल. आता ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय, तुम्ही 10 मिनिटं एखादा टॉपिक वाचला की 2 मिनिटं डोळे बंद करायचे आणि मागच्या 10 मिनिटांमध्ये मी काय काय वाचलं ते एकदा आठवायचं. लाईन टू लाईन आठवलं नाही तरी पण चालेल, मात्र तुम्हाला ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून पुढचा टॉपिक वाचताना तुम्ही अजून सजगपणे वाचता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिवाईज. आता रिव्हिजन कशी करायची, तर तो टॉपिक वाचून झाल्यानंतर रात्री पुन्हा एकदा 10 मिनिटं त्या टॉपिकवरून नजर फिरवायची आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय, काल तुम्ही काय काय वाचले, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये फक्त नजर त्याच्यावरून फिरवायची आहे. त्यानंतर संडेला, म्हणजे आठवडाभरात जे काही वाचलं असेल, संडेला तुम्हाला त्याची रिव्हिजन करायची आहे. आणि अशी दर 15 दिवसाने, 20 दिवसाने तुम्हाला पुन्हा त्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे. म्हणजे एकदा टॉपिक वाचला, संध्याकाळी रिव्हिजन केली, संडेला रिव्हिजन केली, परत 15 दिवसांनी रिव्हिजन केली, परत 15 दिवसांनी रिव्हिजन केली. म्हणजे अशा 5-6 रिव्हिजन. जेव्हा 1 महिन्यामध्ये तो टॉपिक तुम्ही 5 वेळा वाचता, तेव्हा मात्र तो टॉपिक तुमचा कधीही विसरत नाही, किंवा किमान परीक्षेपर्यंत तरी तुमच्या नक्की लक्षात राहतो. आय होप की ही टिप तुम्हाला आवडली असेल. आता तुमच्यापैकी बरेचसे मुलं छान छान कमेंट्स करत असतात आपल्या व्हिडिओवर आणि त्याच्यामुळे मला ही एनर्जी येत असते. आता एक छान मला आवडलेली कमेंट मी कमेंट ऑफ द डे म्हणून तुम्हाला सांगणार आहे. तर आता प्रेमा खरात नावाची आपली विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थिनीचं थोडंसं कौतुकही मला करूशी वाटतं. प्रत्येक लाईव्हमध्ये प्रेमा असते, प्रत्येक व्हिडिओवर तिची कमेंट असते, मला बरेचसे प्रश्न ती विचारत असते, तिचे डाऊटसुद्धा मी चांगल्या प्रकारे क्लिअर करत असते. तर आता ही प्रेमा आत्ता 2nd इयरला आहे, म्हणजे आता ती 3rd इयरला गेलेली आहे आणि तिला असं वाटतं की आता जी तलाठी भरती येणार आहे कदाचित तिला ती परीक्षा देता येणार नाही, कारण आपल्याकडे लास्ट इयरचा रिझल्ट असणं अपेक्षित आहे. जर तलाठी भरती जूनच्या नंतर आली, पुढच्या जूनच्या नंतर, तर तिला देता येईल. मात्र जर जानेवारीमध्ये आले तर कदाचित ती क्वालिफाय पण होणार नाही. तरीसुद्धा ती गेले 5-6 महिने आपल्यासोबत चांगला अभ्यास करते आणि इथून पुढेही 1 वर्ष ती चांगला अभ्यास करणार आहे, असं तिने या कमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तसेच तिला माझ्या व्हिडिओचा फायदा होते वगैरे या सगळ्या गोष्टी तिने मेन्शन केलेल्या आहेत. बरं, हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं की आपल्याला परीक्षा देता येते किंवा नाही, मग माझे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत किंवा नाही, मग मी परीक्षेला पात्र आहे किंवा नाही, या सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा अभ्यास करण्याला प्रायोरिटी देणं आपण महत्त्वाचं आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ज्ञानांकुर प्रबोधिनी हा चॅनल. आता यूट्यूबचा आपला चॅनल आहे, टेलिग्रामचा चॅनल आहे आणि व्हॉट्सअपचा सुद्धा चॅनल आहे. बरं, याच्यावरती येणारा सगळा कंटेंट फ्री आहे. टेलिग्रामवर आपल्या आत्तापर्यंत जवळपास 7,000 मुलं जोडली गेलीत आणि आपल्या यूट्यूबवर आत्ताच 20,000पेक्षा जास्त मुलं जोडली गेलेली आहेत.
म्हणजेच 20,000पेक्षा जास्त मुलं आत्ता आपल्यासोबत तलाठी भरतीची किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत आहेत. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्रामवर जा, तिथं भरपूर प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला विचारा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.